श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 13 मार्च म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. पूर्ण भारतभर होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणामध्ये होळी पौर्णिमेचं महत्त्व खूप मोठं आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, माजळकुळी, उकुळी, फगवा किंवा शिंगमा असं म्हटलं जातं. शिंगमा असंही म्हटलं जातं. परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर पौर्णिमा तिथीची सुरुवात जी आहे तर 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 असणार आहे. म्हणूनच उदय तिथीनुसार 13 मार्चला यंदा होळिका दहन हे साजरं करण्यात येणार आहे आणि 14 मार्चला धुलिवंदन हा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच रात्री 11:29 भद्रा काळ असेल. या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्चला रात्री 11:30 ते रात्री 1:04 असेल. तर पहा, होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता. तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये सुद्धा होलिका दहन करणे योग्य आहे. तसेच होळीमध्ये आपल्याला गव्हाची कर्णफुले, हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर नारळसुद्धा अर्पण करायचा आहे आणि काय काय गोष्टी अर्पण करायच्या आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे. तो अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. ही झाली होळीची छोटीशी माहिती. तर आपल्याला या दिवशी कोणती अशी गोष्ट आहे तर ती चुकूनही करायची नाही. म्हणजेच कोणती अशी चूक आहे तर ती आपल्याला या होळीच्या दिवशी अजिबात करायची नाही. तुम्ही एक वेळेस पूजा नाही केली तरी पण चालेल, परंतु ही एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. 99% लोकांना ही गोष्ट माहीतच नाही की कोणत्या चुका आहेत की त्या कळत नकळत आपल्याकडून घडतात आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पहा, आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, जे काही वाईट दोष लागलेले असतील किंवा अडीअडचणी असतील त्या संपूर्णपणे होळीमध्ये जळून खाक व्हाव्यात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करत असते. तर होळीच्या 15 दिवस अगोदरच होळाष्टक लागत असते आणि ह्या काळामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये पसरलेली असते आणि त्या काळामध्ये जर आपण काही चुका जर केल्या तर त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आपण ह्या सर्व नकारात्मक शक्तीपासून दूर राहण्यासाठी काही नियम आहेत तर त्यांचं पालन करायचं असतं. ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला करायच्या नसतात. तर ज्यावेळेस आपण होळी पेटवतो त्यावेळेस त्या होळीच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी, होळीची पूजा करण्यासाठी आपल्याला नक्कीच तिथे उपस्थित राहावे लागते. होळिकेमध्ये जवस, वाटाणा, गहू यापैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. ह्या वस्तू तिथे अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या रूपामध्ये सर्वांना वाटायच्या आहेत. होळीची जी विभूती आहे, होळीची जी राख आहे तर ती पुरुषांच्या डोक्याला आणि महिलांच्या कपाळाला लावायची आहे. असं केल्याने समाजामध्ये कीर्ती आणि ऐश्वर्य वाढत असते.
होळीच्या पूजेच्या दिवशी तुम्हाला आपल्या शेजारी पाजारी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या बद्दल मनामध्ये वाईट भावना ठेवायची नाही. होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पायांना गुलाल लावावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि लहान मुलांना रंग लावून त्यांना आशीर्वाद द्यावा. त्याचबरोबर होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, जायफळ आणि काळे तीळ हे काळ्या कपड्यामध्ये बांधून हे दिवसभर खिशामध्ये ठेवायचं आहे आणि दिवसभरामध्ये ते तुमच्या खिशामध्ये वागवून संध्याकाळी होळीमध्ये तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामधील जे काही दुःख, अडचणी, संकट, शत्रू असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. होलिका दहनाच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी अंगाला उटणं लावावं. ते उटणं सुकल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी होळीच्या अग्नीमध्ये ते टाकून द्यायचं आहे. असं केल्याने त्या व्यक्तीच्या मधली जी काही नकारात्मकता आहे, काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात. होळीच्या दिवशी घरातील व्यवस्थित स्वच्छता करायची आहे आणि भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी होळीची जी राख असते तर ती तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला थोडीशी ठेवायची आहे. ही राख तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. हे काही छोटे छोटे उपाय सांगितले आहेत तर ते आवर्जून तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत. तर कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तर त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. तर आपल्याला काळ्या किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करायची नाही. असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी हे दोनही रंग नकारात्मक ऊर्जा हे आकर्षित करत असतं. तसेच होळीच्या दिवशी पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू कुणालाही उधार देऊ नये. जर आपण मौल्यवान वस्तू आणि पैसे इतरांना जर होळीच्या दिवशी दिले तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवतात. होळीच्या दिवशी रस्त्यावरती विचित्र अवस्थेमध्ये आपल्याला रस्त्यावर पडलेल्या दिसतात. या गोष्टी अनेक प्रकारच्या वाईट शक्तींच्या असू शकतात. त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही त्या वस्तूंना स्पर्श होऊ द्यायचा नाही. होलिका दहनाच्या दिवशी महिलांनी आपले केस हे मोकळे ठेवू नये आणि कोरडे सुद्धा ते ठेवायचे नाहीत. त्या दिवशी केसांना व्यवस्थित तेल लावून ते बांधायचे आहेत. असे केस मोकळे आणि कोरडे जर दिसले तर त्यामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये साठवली जाते. होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्ती किंवा अज्ञात माणसाने तुमच्या घरामध्ये येऊन किंवा इतरत्र तुम्हाला जर काही वस्तू खायला दिली किंवा प्यायला दिली तर ती चुकूनही खाऊ पिऊ नका. मध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा वास असू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्हाला खायला दिल्या तर त्या तुम्हाला अजिबात खायच्या नाही. तर पहा, होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. तर या दिवशी तुम्हाला घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे अवश्य करायचं आहे. होळीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही इतरत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे या काळामध्ये हे जे काही छोटे छोटे नियम आहेत तर ते आपल्याला नक्कीच पाळायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी ही प्रवेश करणार नाही. या काळामध्ये अनेक प्रकारचे तंत्रक्रिया ह्या केल्या जातात. तर पहा, महिलांनी काय करायचं आहे की या होळीच्या दिवशी रात्रभर कपडे हे बाहेर वाळवायचे नाहीत. ते रात्र होण्या अगोदरच घराच्या आतमध्ये घेऊन यायचे आहेत, कारण या काळामध्ये खूप तंत्रक्रिया केल्या जातात आणि आपले कपडे बाहेर वाळत असतील तर त्यावरती सुद्धा लोक तंत्रक्रिया ह्या करत असतात. त्याचबरोबर महिलांना जर मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला होळीची पूजा ही चुकूनही करायची नाही. जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही मनामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे. आता पहा, होळीचा दिवस हा खूप नकारात्मक दिवस आहे. म्हणजे या दिवशी नकारात्मक क्रिया ह्या जास्त केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या पतीची, मुलांची, स्वतःची आणि घरातील वयोवृद्ध असतील त्यांची नजर ही काढायची आहे. ही नजर काढलेली त्या होळीमध्ये तुम्हाला जाळून टाकायची आहे. यामुळे मुलांची, पतीची किंवा घरातील जे व्यक्ती आहेत त्यांची सर्वांची जे काही नजर दोष असतील, वाईट शक्ती, दोष लागलेले असतील ते संपूर्णपणे होळीच्या अग्नीमध्ये दहन होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे की आपल्या घरामध्ये वातावरण हे आपल्याला सकारात्मक ठेवायचं आहे. चुकूनही घरामध्ये भांडणतंडा, एकमेकांना उद्धट बोलणं किंवा वाईट शब्द उच्चारण करणं हे आपल्याला करायचं नाही. यामुळे घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता साठत असते आणि त्याचा परिणाम आपल्या घरावरती होत असतो. तर पहा, या होळीच्या दिवशी आपण ज्यावेळेस कचरा साफ करतो, घरातले धूळ साफ करतो तर ती धूळ तुम्हाला घरामध्ये तशीच ठेवायची नाही.
त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे, कारण कचऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते. तसेच थोरा मोठ्यांचं आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत. घरामध्ये कुणाचा अपमान होणार नाही, शेजारी पाजारी कुणाचा अपमान होणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.